नमस्कार मित्रांनो, माझं नाव आदित्य कांसे. स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, गावी आहे दापोली आसूदमध्ये आणि आज आहे 5वी होळी आणि 5व्या होळीच्या दिवशी आज आमच्याकडे येणार आहेत झोलाई देवीचे काटके, म्हणजेच आमच्या ग्रामदेवतेचे काटके येणार आहेत. मित्रांनो, दरवेळेस सकाळून येतात आणि ह्यावेळेस जरा लेट येणार आहेत, म्हणजे दुपारनंतर येणार आहेत. सो आता 11:30 वाजलेत. सो व्हिडिओची जरा लवकर सुरुवात करते. सो बरीच कामं वगैरे आहेत. सो त्याच्यातनं वेळ मिळेल की नाही काय माहिती. सो त्याच्यामुळे जरा लवकरात लवकर सुरुवात करते. तर मित्रांनो, कोकणात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने शिमगा सण साजरा केला जातो. तर त्याचप्रमाणे आमच्या इकडे झोलाई देवीचा काटके असतो. तर मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओमध्ये काटके पाहायला मिळणार आहे. तर कशा प्रकारे असतो व त्यांचा पेहराव वगैरे तर हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेलच. तर चला मित्रांनो, जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, रेडी वगैरे झालेलं आहे. दुपारचे वाजले 3 आणि आता थोड्याच वेळात खेळ येतील. आत्ताच जस्ट फोन वगैरे केलेला आणि आता थोड्याच वेळात आपल्याकडे येतील. तर खेळांचा नाच वगैरे कसा असतो तर ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, आत्ता येत आहेत खेळ, म्हणजेच आपल्या झोलाई देवीचे काटके. आता पहिला घर असणार आहे आपला आणि आपल्या घरापासून सुरुवात होणार ते खालती तेलेवाडीत एंड. मित्रांनो, खेळ जेव्हा येतात तेव्हा पहिले त्यांचे पाय धुतले जातात आणि त्यानंतरला नाचायची सुरुवात केली जाते. या साईडला आमच्या देवीचं नारळ आणि त्याचबरोबर आमच्या काटखेयांचा हा पेहराव आहे. मित्रांनो, ही जी तुम्ही गाणी ऐकताय ती आहेत आमच्या झोलाई देवीच्या काटख्यांची नाचाची गाणी. मित्रांनो, नाचून झाल्याच्या नंतरला जर कोणाची ओटी वगैरे असेल तर ती ओटी भरली जाते. तर मित्रांनो, आपल्या इथे नाचून झालेलं आहे. आता पुढे गेलेत म्हणजे भाऊंचे येते, म्हणजे कांसे गुरुजींचे येते. आता तिकडे चाललंय. असं करत करत खालती जाणार आम्ही आणि खालती तेलेवाडीत एंड होईल. तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
तर मित्रांनो आता खालती चाललंय, वरती झालेलं आहे नाचून, आता खालती चाललंय. या साईडला हातात काट्या पण आहेत आणि सो मी सुद्धा नाचायचा प्रयत्न करतो एक छोटासा. तर फायनली मित्रांनो देवीचे काटखेई आता गेलेले आहेत झोलाई मंदिराच्या इकडे. आणि सो आजचा दिवस खूप माझ्यासाठी खूप भारी होता, कारण देवीच्या काटखेयांसोबत मला नाचायची एक छोटीशी संधी भेटली. मी सुद्धा नाचले, व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल. तर सो जास्त व्हिडिओ काय काढता आले नाही. सो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवर्जून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ते टाटा बाय बाय. परत भेटूया कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये.